वाचन करणारे सुज्ञ परीक्षक, रसिक श्रोते, वंदनीय गुरुजन वर्ग व संस्कृती संवर्धन या कार्यक्रमाचे सर्वा श्री अधिनाथ सातपुते सर या सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। मी कुमारी हफ्सा सलीम तांबोळी, इयत्ता 12वी, जनतारा कॉलेज जयसिंगपूरची विद्यार्थिनी। माझा गट क्रमांक आहे 4। कोणी निंदा कोणी मंदा, स्वतःच्या हिताचाच आमचा धंदा। धैर्यशाली व्यक्तीचं जीवन कसं असतं, तो आपले जीवन किती निष्ठेने जगतो। कोणी निंदा करो अथवा स्तुती करो, कोणत्याही परिस्थितीत त्या परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठायचे असते। अशाच अर्थाचा माझा पहिला श्लोक, निंदन्तु नीति निपुणा दिवा स्तुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् तत्त्वतः प्रविचलन्ति पदं न धीराः। अर्थात कोणी निंदा करो अथवा स्तुती करो, कोणी निंदा केली म्हणून खचून जाऊ नये किंवा कोणी स्तुती केली म्हणून फुलूनही जाऊ नये। निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हटले जाते, पण आपण कोणाची निंदा करायची का? तर नाही। जो व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीच काम करत नाही आणि तो तुम्हाला मार्ग सांगत असेल, तर त्या मार्गावर कितपत विचार करायचा हे आपणच ठरवले पाहिजे। मोठी माणसे, आई वडील, शिक्षक ही आपली निंदा भल्यासाठी करतात। त्यांच्या निंदेतून काही ना काही बोध मिळणार असतो। मग अशा निंदेवर विचार करून आपण ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे। लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, या ठिकाणी लक्ष्मी या शब्दाचा अर्थ धन, संपत्ती, मान, सन्मान अशा प्रकारे घेतला आहे। मग या सर्व गोष्टी आपल्याजवळ असो किंवा नसो, आपल्या जीवनावर याचा एक मात्र फरक पडत नाही। या गोष्टी आपल्याजवळ आहेत म्हणून किंवा या गोष्टी आपल्याजवळ नाहीत म्हणून काहीच प्रयत्न करायचे नाही असे नाही, तर या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, अर्थात मरण आज येवो अथवा युगांतराने। मरण आज आत्ता लगेच येणार आहे म्हणून किंवा अजून बराच वेळ आहे, अजून शेकडो वर्ष आहेत म्हणून या दोन्ही परिस्थितीत डगमगून न जाता योग्य मार्ग शोधला पाहिजे। सज्जन लोक या दोन्ही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून बाजूला जात नाहीत। न्यायात् तत्त्वतः प्रविचलन्ति पदं न धीराः, सज्जन लोक न्यायाच्या मार्गावरून कधीच बाजूला जात नाहीत। समजा उदाहरणार्थ उद्या परीक्षा आहे, अगदी उद्याच आहे म्हणून आपण हातपाय गाळून बसतो, किंवा अगदी लांब आहे, अजून खूप वेळ आहे आपल्याकडे म्हणून आपण बिंदास राहतो। मग ह्या दोन्ही परिस्थितीत डगमगून न जाता आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। ज्या व्यक्तीचा पहिला पाऊल हा वाकडा पडतो, त्याचा दुसरा पाऊल सुद्धा वाकडाच पडणार आणि अशी माणसे आयुष्यात कायम पडतातच। म्हणून सज्जन लोक आपला पहिला पाय पक्का असल्याशिवाय दुसरा पाय उचलत नाही आणि हेच जीवनाचे सूत्र आहे। म्हणून कोणी निंदा करो अथवा स्तुती करो, लक्ष्मी येवो अथवा न येवो, मरण आज येवो अथवा युगांतराने, सज्जन लोक न्यायाच्या मार्गावरून कधीच विचलित होत नाहीत। अज्ञता कशी असते व ती कशी दूर करावी? अज्ञतेवर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे मौन धारण करणे आणि दृष्टांपासून लांब राहणे। सज्जन लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्यात काय बदल होतो हे या श्लोकातून समजेल। अशाच अर्थाचा माझा दुसरा श्लोक, यदा किंचिज्ञोऽहं द्वीप इव मदान्धसमभवम्, तदा सर्वज्ञस्मित्यं भवदवलिप्तं मम मनः, यदा किंचित् बुधजनसकाशादवगतं, तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदोऽमि व्यपगतः। अर्थात सज्जन लोकांच्या जाण्यापूर्वी मला थोडेसे किंचितसे ज्ञान होते, पण मला असे वाटत होते की मी खूप शहाणा आहे, मला खूप काही कळते। माजलेल्या हत्तीप्रमाणे माझी अवस्था झाली होती। पण सज्जन लोकांच्या संगतीत गेल्यावर मला कळाले की मी
मूर्ख आहे, मला काहीच कळत नाही. जे मला आधी कळत होतं तेही मला आता कळायचे बंद झाले. त्यावेळी मी सज्जन लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे मी अपूर्ण आहे हे मला कळाले. आलेला ताप जसा निघून जातो त्याप्रमाणे माझा गर्व निघून गेला. आलेला ताप आल्यावर आपले अंग जड होते, काही करावेसे वाटत नाही. पण तोच ताप गेल्यावर आपले अंग हलके होते, उत्साह वाढतो. त्याचप्रमाणे माझा गर्व निघून गेल्यावर मी खूप उत्साही झालो. धन्यवाद.